भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील नेरला येथे द बर्निंग मोटारसायकलचा थरार पाहावयास मिळाला। पवनी तालुक्यात चक्रीवादळ आणि पावसाने चांगलाच थैमान घातलेला होता। त्यामुळे कारधा पवनी मार्गावर अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली होती। अशातच 10 जून रोजी सायंकाळी नेरला गावाजवळ काही झाडाचे अवशेष रस्त्यावर पडलेले होते व दुसऱ्या दिवशी 11 जून 2025 रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान भंडाराकडून पवनीकडे जाणारी मोटारसायकल रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्यावरून गेल्याने दुचाकी स्वार झाडाच्या फांद्यावर पडला, तर मोटारसायकल दूरवर घासत गेल्याने मोटारसायकलने अचानक पेट घेतला। सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही। औढाड येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार धनंजय पाटील आणि त्यांचे स्टाफ घटनास्थळी जाऊन सदर 2 व्हीलर मोटारसायकलला लागलेली आग त्वरित विझविण्यात आली व रस्त्यावर पडलेले झाड जेसीबीच्या साहाय्याने त्यांनी त्वरित बाजूला केली। याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांनी ठाणेदार धनंजय पाटील यांचे आभार मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर नितीन वरगंटीवार, जिल्हा प्रतिनिधी अड्याड। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।